प्रेस कॉन्फरन्समध्ये। नमस्कार। आजच्या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत। 12 मे रोजी मी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, पण त्यानंतर विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे 18 मे ते 22 जूनपर्यंत मी शहराचे विकास कामं मंजूर करू शकली नाही। पण येत्या काही दिवसात आम्ही सभा घेण्याचं ठरवलेलं आहे व त्यात शहराचे जे काही विकास काम आहे ते मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच मी अमृतचे काम व भुयारी गटारीचे जे काही काम आहे त्या अधिकाऱ्यांसोबतही मी चर्चा केली आणि ते कामही लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे। जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत मी शहराच्या विकास कामं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचे। कुत्र्यांचा जो मुद्दा आहे तर भटक्या कुत्र्यांचा मुद्दा हा मी 2 मार्चच्या मीटिंगमध्ये मांडलेला होता, 3 फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये मांडलेला होता। तर आम्ही त्या विषयाचा जेव्हा प्रशासन काळ होता तेव्हाच त्या विषयाला मंजुरी मिळालेली होती, पण तरीही जेव्हा सत्ताधाऱ्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही। ठेकेदार यांच्या मागे स्वतः फिरत होते तरीही यांनी ते लक्ष दिलं नाही। जर तेव्हा त्यांनी लक्ष दिलं असतं तर तारकेश झोपेचा मृत्यू हा झालेला नसता आज। आणि आता आम्ही ती मोहीम सुरू केलेली आहे। तर ते म्हणतात की तुम्ही प्रति कुत्रा 1500 रुपये असं दिलेलं आहे ठेकेदाराला। तर त्या 1500 रुपयामध्ये त्या कुत्र्याचं रेबीजचं व्हॅक्सिन, त्याचे उपचार, तो जर जखमी झालेला असला त्याचे सर्व उपचार करून त्याला ठेवायचं, त्याचं जे जेवण वगैरे आहे ते सर्व त्या 1500 रुपयामध्ये आहे। यांनी त्याचा अभ्यास पूर्ण करावा आणि पूर्ण अभ्यास असल्यावरच त्यांनी बोलावं असं आमची इच्छा आहे। यांनी जनतेला फक्त अर्धवट माहिती न देता जनतेची दिशाभूल करू नये। ते म्हणतात कुत्रे पडून गेले नाही, कुत्रे पळून गेले म्हणजे कुत्र्यांचा तो पत्रा वाकला त्याच्यामुळे ते कुत्रे काही पळाले आणि ते म्हणतात की हे दिवसा कुत्रे पकडतात आणि रात्री सोडून देतात, पण हे साफ चुकीचं आहे। कुत्रे आम्ही ते कुत्रे आम्ही प्रत्येक वार्डामध्ये पकडत आहे आणि त्यांचे पूर्ण उपचार झाल्यावरच ते कुत्रे सोडण्याचं काम आम्ही करत आहोत। पाण्याचा जो विषय आहे भुसावळचा हा सर्वांनाच माहिती आहे की एप्रिल मे महिन्यात पाणी जर देवाचं आलं तर आपल्याला पाण्याची अडचण येत नाही। यावेळी पाणी लेट झाल्यामुळे पाण्याची अडचण आहे आणि हा काही पहिल्या वर्षाचा विषय नाही। गेल्या मला तरी आता 16-17 वर्ष झाले की शेवटचा जो टप्पा येतो आवर्तनाचा त्यावेळी प्रत्येक कलेक्टर हे आदेश देतात की पाणी एक्स्ट्रा देऊ नका, जेणेकरून पाणी पिण्यासाठी महत्त्वाचं राहतं त्यावेळी आणि शेतीला बी पाणी सोडणं ते बंद करता। आणि ह्यावेळी काय झालं की पाण्याची एकदम भयंकर टंचाई होती, त्यामुळे तिकडनं जो स्पीड राहतो पाण्याचा येण्याचा तो आपल्याकडे पोहोचायला 4 दिवस लागतात। 800च्या स्पीडनं सोडलं तर 4 दिवस लागतं, यावेळी 400च्या स्पीडनं सोडलं होतं म्हणून ते पाणी 6 दिवस लेट झालं। आणि आता शहरामध्ये पाणी मला वाटतं 80-85% भागात सुरळीत झालेलं आहे। आणि जे 10 दिवस होते त्या 10 दिवसाच्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेब आणि इंजिनियर साहेबांची रिक्वेस्ट करून तात्काळ टँकर सुरू केले। नगराध्यक्ष साहेब त्यांच्याशी बोलले, नगराध्यक्ष साहेब बोलले त्यांच्याशी आणि तात्काळ टँकर सुरू करून मला वाटतं की सर्व नगरसेवकांनी असं एक पण नाही की सत्याचे किंवा सत्याचे सर्व नगरसेवकांनी शहरामध्ये मला वाटतं 1000च्या वरती टँकर वाटलेले आहे। आलेल्या गोष्टीवर तोंड काढणं हे आपलं काम होतं। आम्ही प्रयत्न सर्व गोष्टीचा करतोय। शेवटी त्याच्यात पाण्याचा हा भाग असा होता आता की आवर्तन आलं, पाणी सुरळीत झालेलं आहे आणि येणाऱ्या 3 दिवसात उरलेल्या भागात पाणी क्लिअर होऊन जाणार आहे। त्याच्यामुळे पाणी टंचाईचा जो विषय आहे आणि रेग्युलर 8-9 दिवसांनी परत पाणी सुरू होईल। आणि एखाद्या वेळा तात्विक विषय राहतो, झाड पडले एखादी तारावरती तर डीपी बदलावायची आहे, एक्सप्रेस फिडरची त्यावेळी लेट होतं रोटेशन, नाही तर रोटेशन काही लेट होत नाही आणि हे तात्विक गोष्टी आहे त्या सुरू जाणार आहे। वादळ आलं, डीपी पडली, तारा तुटले, हाच मेन कारण आहे। पाण्याचं रोटेशन बिघडतं कारण तेच राहतं। ह्या जो आपला जो विद्युत पुरवठा राहतो या हवामानामुळे कधी कधी तारा तुटत आहे आणि नेहमीच आम्ही विचारतो का लेट झालं, MSBला विचारून का लेट झालं, भाऊ डीपी उडाली, ओव्हरलोड झाले की उडते, गरम झाले तर उडते, हे तुम्हाला माहितीच आहे। वरतून हीट आणि उन्हाचं हीट ह्यामुळे पाण्याचं रोटेशन ह्या दिवसांमध्ये चुकतं। आता ह्यानंतर जसा हिवाळा लागेल त्याचं रोटेशन 7 दिवसानंतर होईल। तुम्ही स्वतः चेक करा, जसं थंडावा होईल वातावरणामध्ये त्याचं रोटेशन 7 दिवसात होईल। जसं हीट वाढतं त्याचं रोटेशन 11-12 दिवसात जातं। हा गेल्या 18 वर्षाची परंपरा चालू आहे आणि ती सुरू राहणार आहे अजून जोपर्यंत अमृतचा टप्पा होते ना। अमृतचा सेकंड टप्पा सुरू झालेला आहे आणि तो झाल्यानंतर परत सुरळीत पाणी मिळणारच आहे। एखादी एरिया जो राहतो तिथे एखादी लिकेज जर असला त्या लिकेजमुळे नाल्याचा वास येतो, लक्षात ठेवायचं। तुम्ही जर नाल्यात पण जो पाणी उचलतं तिथं चला तुम्ही सर्वजण ते चेक करा, तिथं नाल्याचा वास येणार नाही। परंतु लिकेज हा जुन्या म्हणजे ह्या ज्या पाईपलाईन ह्या जुन्या काळाच्या आहे, इथे कुठे लिकेज राहतो। पाईपलाईन कमी जमिनीच्या 8-9 फूट खालती आहे
तिला जर आज काम करायचं म्हटलं लागलीच तर अजून 2 दिवस पाणी पुरवठा बंद होईल. तर आम्ही थोडासा विचार करतो की ठीक आहे, नाहीपेक्षा हे पाणी दिलेलं बरं, कारण की लोक अंगावर येतील. याच्यापेक्षा ते पाईपलाईन थोडंसं पाणी सुरळीत झाल्यानंतर या 2-3 पाईपलाईन ज्या खराब झालेल्या आहे तिथून पाणी जातं आहे, त्याची दुरुस्ती होणार आहे, परंतु पाणी सुरळीत झाल्यानंतर. मेन कारण हेच आहे, नदीतलं पाणी नालीतला वास येणारा कधी येणार नाही, परंतु इथं जे पाणी आपण जेव्हा पाईपलाईनमध्ये येतं ह्या सर्व जुन्या पाईपलाईन आहे, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, आणि त्या लिकेज होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ते पाणी घुसतंय, एखादी गटार वगैरे काही बारीक लिकेज असलं आणि त्याच्यामुळे त्याचा वास येतो. काल भुसावळ नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. खरं म्हटलं म्हणजे 15-20 दिवस झाले हे शहर पत्रकार परिषदेपासून मुक्त होतं, आणि आम्हालाही असं वाटत होतं की कुठेतरी शांतता पाहिजे, शांतता झाली पाहिजे, नागरिकांची ती इच्छा होती. परंतु आता कोणी आरोप करेल आणि ते आम्ही सहन करायचे, हे दिवस आता संपलेले आहेत. त्यामुळे आम्हाला आरोपाला प्रत्यारोप किंवा त्याचं उत्तर देणं आमच्यासाठी भाग आहे. तर त्यांनी अनेक मुद्द्यांवर म्हणजे वाटेल ते बोलले. खरं म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती घेऊन बोललेले नाही, किंवा त्यांचं जनरल नॉलेज अतिशय कच्चं आहे हे त्याचा त्यांना सिद्ध केलं. कुत्रे पकडण्यासंदर्भामध्ये त्यांनी अगदी बालिश भूमिका घेतली आणि बोलले की तेच कुत्रे पकडतात, तेच कुत्रे सोडतायत. मुळात नगरपालिकेने किती कुत्रे पकडले, किती कुत्र्यांचं त्यांना निर्बीजीकरण केलं, किती जणांना लसीकरण दिलं, किंवा किती कुत्र्यांना ऑपरेशन केले, सोडले, हे विचारलं पाहिजे होतं. ते न विचारता तेच कुत्रे पकडतात, रात्री तेच सोडतात, तेच सकाळी पकडतात. अरे पुऱ्या गावामध्ये कुत्रे असताना तिथं तेच कुत्रे पकडण्याची गरज काय? मुळात एकाच वेळेला 1000-2000 कुत्रे पकडू शकणार नाही, कारण त्यांना ठेवायचं असतं, 2 दिवस आपल्या देखरेखीत ठेवायचं असतं, त्यांना लसीकरण करायचं असतं, निर्बीजीकरण करायचं असतं. निर्बीजीकरण केल्यानंतर ते मरू नये म्हणून 2 दिवस त्यांना खाऊ पिऊ घालून मग नंतर त्यांना सोडायचं असतं. ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो, किमान 3 ते 4 दिवस. म्हणून असं, आणि तिथं क्षमता तेवढी नाही एका वेळेला. आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून किमान आपण 350 ते 400 कुत्रे पकडलेले. त्यातल्या काही जणांचे आपण निर्बीजीकरण केले, काही वेळेला डॉक्टर अवेलेबल नाही झाला, त्यामुळे आपण त्यांना जंगलात दूर सोडून आले. त्यापैकी एक कुत्रं त्या भागात वापस आलं असं एखाद्याने उदाहरण द्यायला पाहिजे. आता गंगा फाटपाचे कुत्रे पकडले, कोणते वापस आलेले तिथं किंवा कोणत्या भागातले, ते त्याच जंगलामध्ये आम्ही सोडून आलेले आहेत. परंतु हाही नियम आहे की कुत्रं हे 80 किलोमीटरच्या दूर सोडलं तर ते कधीच येत नाही, पण 10-20 किलोमीटरच्या अंतरात सोडलं तर ते त्यांची सुटण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ते येऊ शकतात. त्यामुळे असं काहीतरी बालिश उत्तर द्यायचं, गावामध्ये चमकीगिरी करायची आणि असं बोलायचं, याला काय अर्थ नाही. ह्या शहरातली कुत्रे पकडणे असो, पाणी पुरवठा असो, हा राजकारणाचा भाग नाही. कुत्रे पकडणे यामध्ये तारके झोपे नावाच्या कोणत्याही बाळाचा मृत्यू झालेला आहे, यात कोणतंही राजकारण केलं नाही पाहिजे. आजच्या एक कुटुंबाचा मुलगा गेलेला आहे, त्यामुळे आम्ही तर 2 लाख रुपये मागत होता ॲडव्हान्स नगरपालिकेकडे, पण नगरपालिका ॲडव्हान्स द्यायची पद्धत ती, म्हणून आम्ही 1 लाख रुपये त्याला शक्य दिले आणि त्यांचे काम सुरू केलेलं आहे. संत गतीने सुरू आहे, परंतु काम सुरू आहे. येत्या काळामध्ये शहराचे संपूर्ण कुत्रे हे पकडले जाणार आहे. आता लोकांना दिलासा दिला जातोय की आता आम्ही 14 तारखेला येऊ, 15 तारखेला येऊ. अधिकाऱ्यांना धमके दिल्या जात आहे, कर्मचाऱ्यांना धमके दिल्या जात आहे. आता काय कोर्ट कचेऱ्या तुमच्या खिशात थोडी आहे की तुम्ही म्हणता 14 तारखेला तुम्हाला डायरेक्ट 4 देतील आणि तुम्ही त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांना कुठंच दिलासा मिळणार नाही, हे मी जग द्यायचा. का त्यांचे संपूर्ण कागदपत्र हे खोटे आहेत, आणि त्यांनी जो खोटा पाया रचून त्यांनी जे नगराध्यक्षपदाची निवडणूक केलेली आहे ती कदापि सक्सेस होणार नाही. त्या नगराध्यक्ष म्हणून त्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी दिवसा अशी मुंगिरी लालचे हसीन स्वप्ने बघू नये. कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांमधला जोश, त्यांच्या नगरसेवकांमधला उत्साह टिकून राहिला पाहिजे म्हणून ते जर असे वक्तव्य करू शकत असतील, करत असतील. परंतु त्यांनी रात्री न जागता दिवसा जागावं, गावामध्ये काय काम चालू आहे हे बघावं. आता पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं, हातपूर धरणातनं आपल्या बंधाऱ्यात पाणी येतं. तिथं 15 ते 17% साठा होता, तो पिण्यासाठी राखीव ठेवलेला होता. असा जर अचानक तोही जोपर्यंत पाऊस पडत नाही, आता जे तुम्ही म्हणत होते ना, जेव्हा 15 ते 17% पाणी शिल्लक होतं त्याच्यामुळे झालं. त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर ते तिथं ते बंधारा आणखी
तर हत्तूर धरणामध्ये पाणी आलेलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांनी 400 क्युसेसनं सोडलं पाणी, नंतरच्या 2 दिवसानंतर पुन्हा 400 क्युसेसनं सोडलं. असं 800 क्युसेसनं पाणी आपल्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचलं. जिथं 6 दिवस लागणार होते तिथं 4 दिवसात आपलं पाणी पोहोचलेलं आहे. रेल्वेचा बंधारा आहे, नगरपालिकेच्या मालकीचा नाही आहे. त्याच्यावर जे स्ट्रक्चर केलं जातं हे उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी साठवण्यापुरती केलं जातं. ते पुरामध्ये वाहून जाईल हे अपेक्षित आहे. जोगलखेडा भानखेडा तरी जाऊन आले का तुम्ही? अशा जाऊन आले का? अशा जर जाऊन आले तर तुम्हाला तिथलं काम दिसेल. जे आपल्या जॅकवेल ह्या जर आता सुरू केल्या असत्या ना तर कदाचित झाल्या नसत्या. एवढं तिथं पाणी आहे. त्या आपण पूर्वीच केल्या म्हणून बरं झालं. त्याच्यानंतर आपण आपल्या 1/2 किलोमीटरची फक्त पाईपलाईनचं काम शिल्लक आहे, ते सुद्धा शेतकऱ्यांची थोडंसं अडचण आणली म्हणून ते काम बंद पडलेलं आहे. त्याच्यानंतर मग जलशुद्धीकरण केंद्राचं काम सुरू आहे. सगळ्या प्रकार अमृत योजनेच्या फेज 2 मधलं सगळं काम सुरू आहे. उलट पक्षी तुम्ही सर्वांकडनं मला अपेक्षा होती की जी अमृत योजनेची पहिली टाकी आपल्या शेवटची टाकी संतोषी माता मंदिरापाशी बांधणार होते ती बंद पाडण्यात आली. गायत्री बंगाळे नगराध्यक्ष असताना त्याचा जाब कोणीच विचारला नाही. उलट आता आम्ही तो विषय सभेसमोर घेऊन त्या मक्तेदाराला ते काम सुरू जिथं खोदकाम केलेलं आहे तिथं सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आदेश देणार आहोत, कायदेशीर आदेश देणार आहोत. ह्या शहरामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे. नगराध्यक्ष ह्या अपात्र झालेले आहेत, त्यांना आता कोणत्याही प्रकारचा नगरपालिका अधिकार नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षांकडे हा चार्ज आलेला आहे. आता कोणी म्हणतंय पाट्या लावून फिरताय, फलाने लावून फिरताय. अहो जो अधिकार आहे तो त्यांचा काय अधिकार आहे? आता एका स्वीकृत नगर जेवायला किती अधिकार आहे तो पाळत नाही. तुम्ही सभागृहामध्ये आवाजा दावा करतात त्यावेळेस त्याचा उपनगराध्यक्ष आहे. कायदेशीर त्यांना तो अधिकार आहे. कायदेशीर त्या उपनगराध्यक्षांना नगराध्यक्ष पद आपोआप प्रभारी पद येतं. आणि जर याच्या संदर्भामध्ये जर काही चुकीचं असेल तर तुम्ही एखादी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे का करत नाही आहे? नगरपालिकेमध्ये एखादा भ्रष्टाचार होतोय का लेखी तक्रार करत नाही आहे? तुम्ही कोणाला कशासाठी तुम्ही तक्रार केल्या पाहिजेत, तुम्ही बोललं पाहिजेत. प्रसार माध्यमांसमोर मोठमोठ्यानं आवेशात बोलणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु प्रॅक्टिकली तुम्ही तिच्या बाबतीत तक्रारी दाखल करणं हा वेगळा विषय. त्यांनी तक्रारी दाखल केल्या पाहिजे. विनाकारण आरोप करून उपयोग नाही. तो 6 कोटीचा काय विषय? 6 कोटीच्या संदर्भामध्ये एक बी ठेकेदारांना येऊन सांगितलं तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. मुळात 2018 रोजी जेव्हा आपण अमृत योजनेची निविदा काढली ती श्री जैन यांनी भरलेली होती. जी निविदा जैन कंपनीने भरल्यानंतर त्यांना आपण भुसावळमध्ये बोलवून ह्या चिठामधून त्यांना 8% रेट कमी करण्यास सांगितलेला होता. आणि यांच्या वेळेला असतं तर यांनी 16% वाढवून सांगितले असते. आम्ही 8% त्यांना कमी केलेलं आहे. हे मी बोलत नाही आहे, नगरपालिकेमध्ये याचं प्रोसिडिंग आहे की ज्या मक्तेदारानं काय रेट भरलेला होता आणि त्याला कमी करून काय रेटनं ते काम दिलेलं होतं. 8% आज हे 100 कोटीमध्ये 8% म्हणजे 8 कोटी रुपये होता. ते 8 कोटी नगरपालिकेचे आम्ही वाचवले. यांना 4 महिन्यामध्ये त्या अमृत योजनेचं परत कोणतं लक्ष दिलं गेलं नाही. त्याची उलट टाकीचं काम बंद केलं, त्या ठेकेदाराला धमकी दिल्या. त्यानंतर आता जो हायवे क्रॉसिंगसाठी पैसे लागत होते ते दिले गेले नाही. फक्त नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला 2.5 कोटी रुपयाचा जो निधी होता त्यामध्ये 55% कोणी टक्केवारी खाल्ली, कोणत्या हरामखोरांना खाल्ली ते थोडंसं तपास केला पाहिजे. 6 कोटी रुपये जर कोणी म्हटलं की खाल्लेले आहे कोणी एकाने तर आम्ही सामूहिक राजीनामा देऊ. बोलवा अशोक जैन यांना, पत्रकारांसमोर बोलवा. उलट त्यांचा आम्ही 8 कोटी रुपये पालिकेचे वाचवलेले आहे. त्याचे 1 रुपयाचे आम्ही दागिनदार नाही. उलट पक्षी त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांना ते काम करत नाही म्हणून आम्हाला नाइलाज असतो. आमची इच्छा नसताना आम्हाला त्यांना काळ्या यादीत टाकायची गरज पडली म्हणून सेकंड फेज आम्ही दुसऱ्या मक्तेदाराला दिलेला आहे. आता ते ऑनलाईन टेंडर प्रोसेस असते. महाराष्ट्रातला आणि देशातला आणि विदेशातला कोणताही माणूस हे ऑनलाईन टेंडर भरू शकतं. हे जे आज रोजी आरोप करतायत ते सुद्धा हे टेंडर भरू शकले असते. कोणी मना केलं होतं. त्यामुळे ज्यांनी बघता घेतला असेल, टेंडर घेतलं असेल त्या मक्तेदाराची किंवा त्या टेंडर घेणाऱ्याशी आमचं काही घेणं नाही आहे. आमचं साधं काम आहे. आम्हाला ते काम कंप्लीट करून या शहराला पाणी पुरवठा द्यायचा आहे. 17% पाणी पुरवठा तिथं असल्यामुळे ते 4 दिवस आवर्तन उशिरा आलं. त्यामुळे 10 दिवसाच्या ऐवजी 14 दिवसाच्या आत लोकांना पाणी मिळालं. परंतु येत्या काळामध्ये
हे कंटिन्यू 14 दिवस राहणार नाही, हे 10 दिवसच राहणार आहे. उलट काही लोकांनी तर घोषणा केल्या होत्या की आम्ही 5 दिवसात पाणी देऊ. 5 दिवसात 1 दिवस कमी करू शकले नाही ते. 1 दिवस 10 दिवस त्यांच्या काळात 4 महिन्यामध्ये 1 ॲलमचा तुकडा आणू शकले नाही, क्लोरीन आणू शकले नाही. त्या 4 महिन्यामध्ये दुसऱ्या ठेकेदाराचे बिलं काढले. परंतु साधं डिझेलमध्ये आता मागच्या वेळेला त्यांच्या 15 दिवसामध्ये त्यांनी 5,500 लिटर डिझेल खर्च दाखवला. ज्या गाड्या बंद आहेत त्याच्यावर सुद्धा खर्च दाखवला. ते सगळं डिझेल यांच्या स्वतःच्या गाड्यामध्ये टाकलं. हे सगळे डिझेल चोर, हे सगळे जेवढे तरी सत्ताधारी होते सगळे डिझेल चोर होते. यांनी त्यांच्या गाड्यामध्ये डिझेल पेट्रोल टाकलं. त्यानंतर त्या पेट्रोल पंप मालकानं नगरपालिकेला डिझेल देणं बंद केलं. तर ते एकदा सोडून आम्ही आमच्या शैलजाताई नारखेडे नगराध्यक्षा झाल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही डिझेल सुरू केलं. कारण आपल्याला गावात पाणी देणं, फायर फायटरला डिझेल पुरवणं किंवा ट्रॅक्टरला या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे आम्ही त्याला 2 बिलं दिले. कारण आम्हाला सुरू करत यांची ऐपत नव्हती किंवा यांची लायकी नव्हती, तो त्यांना नंतर देत नव्हता. गावामध्ये कचऱ्याचे ढेर पडलेले होते. आम्ही मक्तेदाराला विनंती केली, त्यांनी पुन्हा ते काम सुरू केलं. म्हणून गावातले आज कचरा काढी सफा होते, घंटा गाड्या जात आहेत. काही ठिकाणी असेलही तर ती वारंवार निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि खडका रोड भागामध्ये जो मोठा नाला आहे तो सभा आमच्या नगरपालिकेची एसटीबीनं सभा केला. यांनी 4 महिन्यामध्ये कोणतं ठोस काम केलं एखादं उदाहरण द्यावं. ते म्हणताय काम करू दिलं नाही. काम करू दिलं नाही म्हणजे त्यांच्याकडे हात पकडून ठेवलेले होते. आम्ही नगराध्यक्षांना स्वतःचा अधिकार असतो. आमच्या नगराध्यक्षांनी 58(2) कलमचा अधिकार घेऊन अनेक विषयांना आम्ही मंजुरी दिली. का नगरसेवक आहे आणि गटनेता आहे. जर नुसत्या नगरसेवकाच्या वाड्यात 4 दिवसाच्या आड येते तर गटनेता नगराध्यक्ष वाड्यात तर रोज पाहिजे. मग पण तसं नाही आहे. 10 दिवसाआडेच पाणी आहे यांच्या वाड्यात. संपूर्ण शहरामध्ये 10 दिवसाच्या आड पाणी दिलं जात आहे. 10 दिवसाच्या आड 9 दिवसाच्या आड सुद्धा दिलं जात नाही आहे. आता काही बोलायला मुद्दा नसला की आता कसं आहे, जीव आहे तिला काही पैसे लागत नाही बोलायले. त्याच्यावर जर सरकारने टॅक्स ठेवला असता तर कदाचित लोक कमी बोलले असते. आम्ही सर्वसाधारण सभासाठी आम्ही पूर्ण तयारी झालेली आहे. सगळे विषय कंप्लीट होऊन आमचा अजेंडा तयार आहे, त्याच्यावरचं टिपण तयार आहे, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तयार आहे. आम्ही सगळ्या प्रकारचे प्रोसेस कंप्लीट करून आता आमची सोमवारच्या दिवशी आमची तारीख घोषित होईल. कारण मध्यंतरी आता आपले मुख्याधिकारी दाढे साहेब हे त्यांच्या खाजगी कामासाठी, त्यांच्या कौटुंबिक कामासाठी सुट्टीवर गेलेले असल्यामुळे ते सोमवारी रुजू होतील. त्यानंतर बैठक निघेल आणि आम्ही सर्वसाधारण सभा काढणार आहोत. आणि ती सर्वसाधारण सभा आम्ही संपूर्ण शहराला लाईव्ह दाखवणार आहोत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. सर्वसाधारण सभामध्ये पत्रकारांना उपस्थित राहणार. आम्ही तुम्हाला विनंती पत्र देणार आहोत स्वतःहून. आम्ही तुम्हाला स्वतःहून विनंती पत्र देणार आहोत की आपण त्या सर्वसाधारण सभेमध्ये हजर राहावे. अगर किसी ने रोका तो आप ऑब्जेक्शन देंगे? खरं म्हटलं म्हणजे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग पीठासीन अधिकारी हे नगराध्यक्ष असतात. नगराध्यक्षांनी जर ठरवलं तर बसा, नगराध्यक्ष नाही म्हटलं तर बसू नका. मागच्या वेळेला गायत्री बंगाळेंनी आमच्या समोर अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळ्या पत्रकारांना बाहेर घालवा. त्यांना ती सभा तहकूब दादल्या करून गोंधळ करून तहकूब करायची होती आणि हे तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी तुम्हाला बाहेर केला. तो खरा म्हणजे हा अपमान होता की आपल्या विधानसभेचं कामकाज लाईव्ह दिसू शकतं आणि एक वर्ग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचं चित्रण लोकांनी बघू नये हा कुठला अट्टहास आहे. परंतु त्यांना ती मिटिंग घ्यायची नव्हती. त्यांना तर सर्व समजत होतं ती सभा तहकूब होणार होती, त्यांना स्वतःच तहकूब करायची होती. त्यांनी 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी रोजी जी मिटिंग घेतली त्यातले 76 विषय आम्ही सर्वांनी मंजूर केलेले होते. त्याच्या कुठल्याही विषयाचं त्यांनी त्या 4 महिन्यात निविदा काढली एखादी सांगा. ते बोलले आमचे ह्या जे काढले होते त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी काम करू दिलं नाही किंवा ते मंजूर करू दिले नाही. जे विषय मंजूर झालेले होते ते विषयाचं त्यांनी काय केलं? सर उन्होंने कल एक आरोप और लगाया आपका कि बीजेपी पक्ष के पास नगर पालिका में पैसा नहीं है. ये जनता में चर्चा चल रही है. क्या पैसा और आप विकास के काम विकास नगर पालिकेवर फंडिंग मुळात नगरपालिकेचं वसुलीची टक्केवारी कमी आहे याच्यात पुढे शंका नाही आहे. ही टक्केवारी का आता या महिन्याभरात कमी झाली का? उलट पक्षी आमच्या नगराध्यक्षांनी पाणी आपल्या जेवढी
वसुली कारकून असतील, अधिकारी असतील, यांची बैठक घेऊन परवा सुद्धा घेतली. बैठक घेऊन त्यांना वसुली करा हे सांगितलेलं आहे. त्यांना एकाच वेळेला BLOचं सुद्धा काम आहे, एकाच वेळेला वसुलीचं सुद्धा काम आहे, SIR सुद्धा सुरू आता झालेलं आहे, ते जनगणनेचं काम सुद्धा सुरू झालं. हे सगळं निपटून त्यांना हे करायचं आहे. परंतु तरी मागच्या 4 महिन्याचा आणि ह्या 1 महिन्याचा तुम्ही जर रेशो बघितला तर ह्या 1 महिन्यामध्ये किती वसुली आली आणि मागच्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यात किती वसुली होती याचा तुम्ही तफावत पाहू शकता. आम्ही वसुली आणली. अखेर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातली एक कितीची होती ती मोटर ती सुधारली 170ची 120ची एक ऑलरेडी बिघडलेली होती, चालू असताना दुसरी बिघडली. खरं म्हणजे नगरपालिकेने एक बिघडल्यानंतर ती सुधारून ठेवायला पाहिजे होती. परंतु त्या 4 महिन्यामध्ये ते सुधारण्याचं त्यांना साधा अवधार्य दाखवलं नाही. तर त्यांना फक्त त्यांचे टक्केवारी घेऊन बिलं काढायचे होते. कधी नगरपालिकेच्या ठेकेदाराचे काढायचे होते तर कधी त्या नगरपालिकेच्या जे निवडणूक झाली त्या ठेकेदाराचे काढायचे होते. 4 दिवस आवर्तन लेट झाल्यामुळे हे लेट झालेलं आहे. परंतु त्यासोबत हे सुद्धा लक्षात घ्या की आता सगळे पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्यामध्ये वीज जाण्याचे प्रमाण जास्त असतं, अपघात होण्याचे प्रमाण जास्त असतं. कुठे खंबा पडतोय, कुठे तार तुटते, कुठे लाईट जाते. अनेक वेळा फुल पाणी पडलं तेव्हा सुद्धा बंद होतं, किंवा वारा वादळ आलं तरी लाईट बंद होते. हा जो भाग आहे आता मागे 3 दिवसामध्ये 40 तास आपली लाईट गेलेली होती. मग हे जसं रेल्वेचं जसं प्रमाण त्याचं टाइम टेबल बारगाडतं तसं आपलं आहे. पाण्याचं जर समजा तुम्हाला सांगितलं की दुपारी 12 वाजता तुमच्याकडे पाणी आणि जर 12, 11, 11:30 एखादी घटना घडते आणि 3 तास लाईट जाते, तुमच्याकडे पाणी केव्हा येईल? 4 वाजता येईल, ते 3 वाजता येईल, ते 2 वाजता येईल. तर अशा प्रकारे हे नियोजन करताना आपण किती दावे केले तरी परिस्थितीजन्य निर्णय काय घेता येईल तसा घ्यावा लागतो. तिथं काय चालू आहे, आता एखादी घटना घडते, आता मध्यंतरी आपली डीपी खराब झाल्यानंतर दुसरी डीपी सुद्धा सुधारून ठेवलेली होती. आमच्या नगराध्यक्षांनी ती डीपी सुद्धा सुधारण्यासाठी टाकली. या महिन्यामध्ये 4 महिन्यापासून सुधारलेली नव्हती. जर ही डीपी बंद पडली असती ना तर पाणी आपला पुरवठा आणखी 4 ते 5 दिवस गेला असता. परंतु नगराध्यक्षांनी येताच तो निर्णय घेतला, ते सुद्धा सुधारला. त्याच्या संदर्भात ज्या बैठका घ्यायच्या त्या घेतलेल्या आहे. कुत्र्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता आमची सर्वसाधारण सभा निघणार आहे. आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये शहरातले जे विषय असतील, नाले सफाईच्या विषयाला आम्ही प्राधान्य दिलं आहे. नाले सफाई का होऊ शकली नाही त्याचं सुद्धा कारण ऐकून घ्या. गेल्या 4 महिन्यामध्ये कोणत्या सभेमध्ये नाले सफाईला मंजुरी दिली गेलेली नव्हती. त्यांनी ज्या सभा तहकूब केल्या त्याच्यामध्ये जर तो विषय घेतलेला होता तर आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे. नाही घेतलेला होता तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु जर तेव्हा घेतलेला असता तर आज निविदा निघाली असती आणि शहरातली साफसफाई झाली असती. उलट त्यांनी तर संडास सफाईचे टेंडर सुद्धा रद्द केलं होतं. आम्ही संडास सफा करणारे, शौचालय सफा करणारे जे मक्तेदार आहे त्यांना सुद्धा विनंती करून आम्ही कामं सुरू केले. घंटागाडी, त्याच्यानंतर घनकचरा प्रकल्प याच्या सुद्धा मक्तेदाराला त्यांनी आखलेलं होतं. ते आम्ही विनंती करून ह्या महिन्यात 1.5 महिन्यात सुरू झालेलं आहे. महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, लोकांसाठी काम केलेलं आहे. आणि पुढे सुद्धा आम्ही जोपर्यंत आमच्या शैलजाताई नारखेडे नगराध्यक्ष म्हणून त्या पदावर आहेत त्या कायम त्या पदासाठी न्याय देतील आणि प्रामाणिकपणे काम करतील. व यंदाची होणारी सभा होईल का पण नक्की? म्हणजे नाहीतर मागच्यासारखंच पुन्हा मुळात पहा, आम्ही पळून जाणारे नाही. आम्ही सभा घेतलेली आहे, आम्ही पूर्ण करणार, कायदेशीर करणार. आम्हाला ज्याला विरोध करायचा तो विरोध करू शकतो, ज्याला लेखी विरोध करायचा लेखी करू शकतो, ज्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारतो प्रश्न विचारू शकतो. आम्ही 10 तास ती मिटिंग चालवण्याचा आमचा मानस आहे. कोणाच्या मनात शंका कुशंका राहायला नको. ज्याही नगरसेवकाला एखाद्या विषयावर चर्चा करायची असली तर तो कायदेशीर अधिकार आहे तो त्या सभासदाचा. त्यानं उठून उभा राहायला पाहिजे, बोललं पाहिजे. परंतु ते भाषा मुद्देसूद असली पाहिजे. मुद्द्याची भाषा मुद्द्यावर आली तर मुद्द्याला मुद्द्याचंच उत्तर मिळणार आहे. नगरपालिकेमध्ये सभा घेणं हा नगराध्यक्षांचा अधिकार आहे आणि ते त्यांचा अधिकार गाजवतील, ते त्यांचा अधिकार घेतील. आता तिथे बोललं जातं की सभा कशी घेताय आम्ही पाहू. कसे का पाहू? तुम्ही कोण आहे पाहणार आहे? कायद्याचं काही ध्यान आहे की नाही? कायदा काही आहे की नाही? कायदेशीर जे व्हायचं ते होणार आहे. आम्ही या बाबतीमध्ये सर्व कायद्याचा अभ्यास केलेला आहे. आम्हाला जो अधिकार आहे तो अधिकार आम्ही नगरपालिकेत करतो. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है.
फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.